आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा। बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवातीला राजकीय बातम्या। शिंदे पवारांमधील बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहिती, तर पवारांनी आतापर्यंत अदानींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची आज संध्याकाळी बैठक। बैठकीआधी सकाळी 11 वाजता ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार। उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार पदाधिकाऱ्यांची धनुष्यबाण काढायला सुरुवात। प्रभादेवी परिसरातील धनुष्यबाण काढताना शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने। शिंदेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप। दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल। आजपासून मनोज जरांगेंना पश्चिम महाराष्ट्राचा दौरा। पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात जरांगेंची शांतता रॅली होणार। मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातल्या शाळांना सुट्टी मिळणार। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं तरीही जरांगेंचं समाधान होत नाही। मराठ्यांना आरक्षण देणार असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं, रावसाहेब दानवे यांचा निशाणा। पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन। ओबीसींच्या मागण्यांचे विविध 30 ठराव मंजूर करण्यात येणार। बबनराव तायवाडे यांची माहिती। आज मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक। काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे नेते बैठकीसाठी उपस्थित राहणार। देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पळतीचे दोर कापावे लागतील। अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला।